ही गोष्ट जर थांबली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला अजून कुठं काय कशासाठी जावं लागेल आणि या तालुक्याचं काय होईल आणि आपल्या भविष्य पिढीचं काय होईल हे सांगता येणार नाही. ही सुरुवात झाली आता. ही राजकीय रंग याला दिले जाऊ राहिले. आता आपला लोकप्रतिनिधी बिचारा नुकताच आलेला आहे, कुठला अनुभव नाही, कुठलं काही नाही आहे त्याच्या पाठीमागे. तो संभ्रमावस्थेमध्ये तो सांगतो का नाही हे चुकीचं आहे म्हणून चुकीचं होणार नाही, लोकांच्या विश्वासात घेतल्याशिवाय होणार. अरे बाबा प्रस्ताव गेले ना, तो आहे कुठं? या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आता कुठं झोपलाय? तू उगाच काहीतरी पॉलिसी करतो, याला काय अर्थ आहे का? या गोष्टीमध्ये ह्या जर गोष्टी झाल्या ना तर आपल्याला मग त्याचं गाव का नाही जोडलं त्यांनी? हे संभ्रमावस्थेमध्ये ठेवणारे लोक आहेत. आपण केलेल्या चुका आहेत या आता यांनी सरावं लागतील आपल्याला. हे तळतळून बोलवतो मी या तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून जास्त घेत. आणि ह्या गोष्टी तुम्ही जर अशा पद्धतीनं म्हणजे त्याची तीव्रता जर तुम्ही जाणून घेतली नाही तर भविष्यामध्ये ह्या तालुक्याचं असेल, आपल्या स्वतःचा असेल, आपल्या कुटुंबाचा असेल, आपल्या गावाचा असेल, जे होणारं नुकसान आहे ते कधीच भरून निघणार नाही. आणि ह्या गोष्टी अशाच पुढे चालत राहतील. अजून आता अप्पर तहसील कार्यालयाला उद्या अजून काहीतरी होईल. हे तर सायकेंडी इकडच्या भागातले फार गैरसोयीचं झालेलं आहे. मग त्या नावाखाली काही केलं. हे फक्त मतांची गणित जुळवून हे डिस्टर्ब कसं करता येईल आणि या तालुक्याची घडी कशी मोडता येईल. भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो हे बघा आता येते लगे पेपरला आपण वाचलंय. इतक्या सुंदर चाललेल्या आपल्या सहकारी संस्था आहेत, सगळ्या गावोगाव चाललेल्या त्याच्या निगडीत असलेल्या संस्था आहेत, या सगळ्या मोडीत काढल्या जातील. आणि त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? हा आमदार, मी आमदाराचा देखील निषेध करतो.